तुमचा जो बॉयफ्रेंड आहे ना, तो एकदम भारी आहे किंवा होणारा नवरा एकदम भारी आहे, नुकतंच लग्न झालं असेल, तरी सुद्धा तो एक नंबर आहे. हे कसं ओळखायचं? मी म्हणतीये म्हणून नाही. मीच तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्यावरून तुम्हाला कळून चुकेल, की येस तुमचा बॉयफ्रेंड, झालेला नवरा एक नंबर आहे. अशा कोणत्या त्यांच्यातल्या 5 गोष्टी आहेत, आज मी तुमच्यासोबत मुलींनो शेअर करणार आहे. सो मुलींसाठी हा व्हिडिओ खास आहे. मुलंही पाहू शकतात, म्हणजे त्यांना कळेल, "अरे बापरे! असा अर्थ असतो का?" सो चला, सगळ्यांसाठीच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. ही आपल्या चॅनलची एक खास गोष्ट आहे, की एडिटेड काहीच नसतं, स्क्रिप्टेड काही नसतं. पॉइंटर्स मात्र माझ्या हातात असतात. सो येस, अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत मुलांच्या, म्हणजे त्या गोष्टी त्या मुलामध्ये असतील तर तुम्ही नशीब काढलंय मुलींनो. ब्लेसिंग्ज मिळाल्यात तुम्हाला. तुम्ही ब्लेस्ड आहात. हां, ब्लेस्ड आहात हे म्हणायचं होतं. असा मुलगा शोधून सापडणार नाही, तसा तुमच्या आयुष्यात आलाय. प्लीज नीट जपून ठेवा त्या मुलाला. पण त्याआधी एक गोष्ट करा माझ्यासाठी आणि ती म्हणजे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका, कारण ते जरा जास्त महत्वाचं आहे. नंबर 1 पॉइंट इज पीस. तुझ्या आयुष्यात तो आलाय तेव्हापासून तू खुश राहायला लागली आहेस. तुला असं शांत वाटायला लागलंय, म्हणजे समाधान वाटायला लागलंय. कोणत्या गोष्टीचं काय हे समजत नाहीये, पण तुला छान वाटतंय. तुला हे वातावरण, तुला हे जग सुंदर वाटायला लागलंय. तू खुश राहायला लागली आहेस पूर्वीपेक्षा. तो तुझ्या आयुष्यात आल्यापासून आणि तू त्याच्यासोबत जेव्हाही बोलत असतेस किंवा त्याच्यासोबत असतेस, तू खूप जास्त सेफ, सिक्युअर फील करतेस. म्हणजे तुला असं वाटणार नाही, की काहीतरी गडबड होईल किंवा हा मला काहीतरी बोलेल. कधी-कधी पास्टचे अनुभव इतके खतरनाक असतात ना, त्याच्यामुळे एक वेगळंच दडपण असतं मनावर. पण तसं काही होत नाही. तिथे तू नव्याने जगायला लागतेस, तो तुझ्या सोबत असताना. सो म्हणून पहिला पॉइंट मी लिहिलाय पीस. सो येस, तो आल्यानंतर तुझ्या आयुष्यात शांतता, आनंदाची शांतता, समाधान येतं. तू खुश राहायला लागतेस आणि तू खुश राहणं डिझर्व्ह सुद्धा करतेस आणि तो मुलगा चांगला आहे त्याच्यामुळे तू हे सगळं अनुभवतीयेस. सो त्याला जपून ठेव. नंबर 2 पॉइंट इज केअर. तो तुझी मनापासून काळजी घेतो. त्या बदल्यात त्याला काहीतरी मिळेल, असली कसलीही अपेक्षा नाही. त्याला खरंच जेन्युइनली फार वाईट वाटतं. तुला जखम झाली की त्याला त्रास व्हायला लागतो, की "अरे बापरे! काय?" तुला कुठे काहीतरी दुखलं तर त्याला वाईट वाटतं, की "मी आता काय करू?" किंवा "तिचं दुखणं मी माझ्यावर कसं घेऊ?" इतकी काळजी तो तुझी घेत असतो आणि काळजी फक्त आजारपणाच्या बाबतीत नाही, बाकीही गोष्टींमध्ये. म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये तुम्ही असाल तर तुझा हात धरणं, रोड क्रॉस करताना तुझी हेल्प करणं, कधी तुला उशीर झाला तर तुझी विचारपूस करणं, तू जेवलीस की नाही, ऑफिसमध्ये काही टेन्शन असेल वगैरे, या सगळ्या गोष्टींची काळजीपूर्वक माहिती घेतो, त्याबद्दल बोलतो, त्याची काळजी जिथे शब्दातून दाखवता येते तिथे तसं करतो, जिथे कृतीतून दाखवता येते तिथे कृती तो करतो. सो तुझी खूप मनापासून तो काळजी घेतो. अनकंडिशनल लव्ह, तुला स्पेशल फील करून देतो आणि ज्या पद्धतीने तो काळजी घेतोय ना तुझी, त्यामुळे तुझं ओव्हर थिंकिंग करणं सुद्धा जरा कमी झालंय. पूर्वी तू खूप ओव्हर थिंकिंग करायचीस, विनाकारणच करायचीस. पण आता हे तुझं कमी झालंय. तुला जेन्युइनली एक चांगला मुलगा भेटलाय, त्याला जप. खरं तर अशी माणसं आयुष्यात आल्यानंतर अजून काय हवं असतं? काहीच नको असतं. पण तुझ्या आयुष्यात असा मुलगा आहे, सो खुश राहा. तू खुश राहणं डिझर्व्ह करतेस. नंबर 3 इज लव्ह. प्रेम. तो कायम तुझ्या सोबत असतो. मग तुझा मूड कसाही असेल, म्हणजे तू रागात असशील, चिडलेली असशील, दुःखी असशील, तो तुझी साथ सोडत नाही. खरं तर प्रेम इथे दाखवण्याची गरज आहे. सगळं छान असताना कोणीही प्रेम दाखवू शकतं. वाईट सिच्युएशनमध्ये कोण तुमच्यासोबत कसं ट्रीट करतंय, यावरून तुम्हाला कळतं, की खरंच त्या व्यक्तीला तुमची काळजी आहे की नाही, खरंच प्रेम आहे की नाही. सो जेव्हाही तो तुझ्या आसपास असतो, म्हणजे फोनवर असेल, मेसेजवर असेल किंवा असा फिजिकली तुझ्यासोबत असेल, तू खुश राहतेस. तुला छान वाटतं. ते प्रेम तुला समजतंय. तुझ्या मेंदूला पण आणि तुझ्या मनाला सुद्धा आनंद होतोय. सो इट इज लव्ह. सो अशा पद्धतीने त्याचं प्रेम आहे. कसलाही स्वार्थ न बघता. नंबर 4 इज रिस्पेक्ट. रिस्पेक्ट ना कोणत्याही रिलेशनमध्ये टॉपची गोष्ट असते. रिस्पेक्ट असेल तरच नातं टिकतं, अदरवाईज खरंच टिकत नाही. मग प्रेम कितीही असू दे, प्रेमाला अर्थच राहत नाही जर रिस्पेक्ट नसेल तर. सो रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे
आता जो मुलगा खरंच तुझ्यावर प्रेम करतो ना, एक चांगला मुलगा तुझ्यावर प्रेम करत असेल ना, तर तो कितीही रागात असला, कितीही बिझी असला, कितीही त्याच्या आयुष्यात काहीही चालू असलं, तरी तो उगाचच तुझ्यावर राग काढत नाही. तो रिस्पेक्टफुलीच बोलतो. म्हणजे सपोज खूप रागात असेल तरी तो बोलेल, की "सध्या जरा प्रॉब्लेम झालाय. मी थोड्या वेळाने तुला फोन करतो." हे तुला नीट समजावून सांगेल. सगळा राग तुझ्यावर काढणार नाही. हा म्हणजे पूर्वीचे रिलेशनशिप्स बऱ्यापैकी खराब सुद्धा यामुळे झाले असतील, की इकडचा राग तुझ्यावर काढणं, तुला फार ग्रँटेड घेणं. पण अशी जी मुलं असतात, जी अगदीच छान असतात, परफेक्ट असतात, ती मुलं असं करत नाही. मुलं म्हणजे प्रॉपर मॅन असं मी म्हणेल. ते असं वागत नाहीत आणि जो मुलगा असं वागत नाही, नशीब काढलंयस तू, की इतका छान मुलगा तुझ्या आयुष्यात आलाय. तर येस, तो अशा पद्धतीने कायम तुझी रिस्पेक्ट ठेवतो. तुझ्या ज्या बाउंडरीज आहेत त्याची सुद्धा रिस्पेक्ट ठेवतो. बाउंडरीज इन द सेन्स, की मला नाही आवडत ही गोष्ट. फॉर एक्झाम्पल, की बाबा मला 10 मिनिट ब्रश करायला आवडतो. 1 मिनिटात मी केलं तर मला कसं तरी वाटतं. हे तुझं असेल हां, मुली. पण तो या सगळ्या गोष्टींची रिस्पेक्ट ठेवतो, की ठीक आहे. तुझं असं असेल, की मी याच्याशिवाय अंघोळच करू शकणार नाही किंवा हे नसेल माझ्या ताटात तर मी जेवूच शकत नाही. मग मला हाच परफ्यूम पाहिजे, माझं हेच आहे, तेच आहे. असे जे तुझे थोडेफार नखरे आहेत, ते जेन्युइन असतात बरं का, जेन्युइन असतात. जसं माझं म्हणाल तर माझं असं आहे, की मला कंपल्सरी कोणाच्याही घरात गेले, स्वतःच्या घरात स्पेशली गेले, तर आधी मला पाय धुवून सगळ्या गोष्टी मी सुरू करते. म्हणजे आधी हात धुणं आणि मग बाकीच्या कामांना लागणं हे माझं आहे. ओ-सी-डी वगैरे नाही म्हणू शकत आता, पण प्रत्येकाचे आपापले विचार आहे. म्हणजे मी एक वेळ दुसऱ्यांचे मेकअप प्रॉडक्ट्स थोडेफार यूज करेल, सगळे नाही यूज करू शकणार, पण कंगवा मात्र मला माझाच लागतो. माहीत नाही का? तो खराब असो, खूप भारी असो, तुटका असो, फुटका असो, पण तो माझा पर्सनल मला लागतो. म्हणजे यामध्ये मी माझं यासाठी घुसवलंय, की तुम्हाला त्या गोष्टी समजतील, की मुली असं काहीसं तुझं असेल, तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींची हा रिस्पेक्ट ठेवत असेल, तर एक नंबर मुलगा तुझ्या आयुष्यात आहे. एक नंबर. तुझी चिड किंवा तू जे मुद्दामून हे थोडंफार करतीये, ते जरा कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न कर, ओके? त्याला जाऊ देऊ नकोस. आणि शेवटचा महत्त्वाचा पॉइंट नंबर 5 इज मोटिव्हेट. तो तुला खूप मोटिव्हेट करतो. त्याला असं वाटतं, की नेहमी तुझ्यासोबत सगळं छान व्हावं. तुझी जी काही स्वप्न आहेत, ती सगळी पूर्ण व्हावीत आणि त्यासाठी ज्या पद्धतीने मदत लागेल तो करत असतो. मोटिव्हेट करत असतो, की "हां, तू करू शकतेस." तो तुला कायम पुश करत असतो, की "तू पुढे जा, पुढे जा." तू काहीतरी अचीव्ह केलं, की याला छान वाटणार आहे. तुझ्यापेक्षा जास्त छान त्याला वाटणार आहे. इट मीन्स की येस, तो खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. त्या मुलासाठी तुझ्या इतकं महत्त्वाचं कोणीच नाहीये. ऑफकोर्स त्याचे आई-बाबा आहेत, पण तू पण तितकीच जास्त महत्त्वाची आहेस. सो जो तुला कायम पुश करतो, तुझं भलं व्हावं म्हणून प्रार्थना करतो, तुला मोटिव्हेट करतो, "अगं घाबरतीयेस काय? कर ना, कर ना." म्हणजे तुझ्या आयुष्यात एक छान मुलगा आहे. सो हां, आजचा व्हिडिओ, की इतका छान मुलगा तुझ्या आयुष्यात आहे, त्याला जाऊ देऊ नकोस. नशिबाने अशी मुलं मिळतात. सो जप त्याला. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुझ्याही, माझ्याही. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू.